नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे 2 पदरी. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, हिरवे मणी घेतलेले आहे ते. त्यानंतर मोठा एक मणी काळा, मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू, 4 मोठे मणी आणि मीडियम साईजचे गोल्डन मणी. हे बघा मी 2 पदर घेतलेले आहेत डबल आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आता हे बघा मागच्या साईडला आपल्याला काळे मणी वाहून घ्यायचे आहेत. तर हे मी 11 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक गोल्डन आणि जो हिरवा मणी घेतला होता तो टाकते. त्याच्यानंतर गोल्डन, मीडियम, हिरवा मणी, असे मी हे गोल्डन 4 मणी आणि त्यांच्यामध्ये एक हिरवा मणी टाकलेला आहे. तर हे बघा एकदम शायनिंग आहे ह्या मण्यांना आणि एकदम सुंदर दिसतं. तर त्याच्यानंतर परत आपल्याला 11 मणी टाकायचे आहेत, 4 गोल्डन. एकदम भारी, म्हणजे एकदम असं स्टाईलमध्ये वाटतं. हे बघा आता इथे 11 मणी, त्याच्यानंतर परत हे 4 गोल्डनमध्ये. तर हा थोडा लाईट आहे, हिरवा जो कलर आहे ना तो थोडा लाईट आहे आणि हा डार्क आहे गोल्डन. तर त्याच्यामध्ये इतकं छान दिसतं आणि ते फिरलं की चमकतं आणि छान त्याला शायनिंग आलेले आहे. तर आपल्याला पहिले एकच बाजू कंप्लीट करून घ्यायची आहे. ती 11 मणी टाकायचे, त्याच्यानंतर 4 काळे मणी, त्याच्यानंतर परत हे 4 गोल्डन आणि काळे मणी. आता आपल्याला हे साईड बनवून घ्यायची आहे. तर इथे मी हे जे गोल्डन मण्यांचे आहेत ना ते 5 बॉक्स बनवलेले आहेत. एक इथे दिसत नाही तुम्हाला, थोडंसं मी 1 2 3 4 आणि 5. तसं आपल्याला ह्या साईडला पण हा जो पदर आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर बघा सुरुवातीला इथे आपण 11 मणी टाकले होते इथे मी. तर इथे पण आपल्याला 11 मणी घ्यायचे आहेत. 4 गोल्डन आणि ग्रीन कलरचे मणी टाकलेले आहेत मी. त्यानंतर परत आपल्याला 11 मणी, 4 गोल्डन, अशा पद्धतीने आपल्याला ववायचे आहे. ते कॉम्बिनेशन इतकं सुंदर आणि छान दिसतंय ना, तर घातल्यावर इतकं ते भारी दिसणार आहे आपल्याला ते. आणि लास्टला हे काळे मणी. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही जे पदर आहेत ना ते सारखेच वळून घ्यायचे आहे. ते हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे आता मध्ये वाटी ववायची आहे. तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही इथे अशा पेट्या अजून वाढू शकता, काळ्या मण्यांची आणि हे गोल्डन ग्रीन कलरच्या मण्यांची. आता इथे सुरुवातीला मोठा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी. इथे मोठ्या वाट्या घेतल्या तरी सुद्धा चालेल, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार इथे वाट्या यूज करू शकता. माझ्याकडे ह्याच वाट्यात आणि पॅटर्न एकदम नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईन अलग अलग बघायला भेटेल. ते बघा इथे मी 2 वाटे आणि असे 4 मणी गोल्डन आणि मध्ये एक काळा मणी टाकलेला आहे. तर आता हे काळे मणी आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचे आहेत. आता या वाटीनंतर आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 4 गोल्डन, हे 11 मणी काळे, 4 गोल्डन, 11 मणी. तर अशा खूप साऱ्या मी नवीन नवीन डिझाईन टाकलेल्या आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल. तर आता ह्या साईडला पण आपल्याला शेम मणी टाकून घ्यायची आहे. ती सुरुवातीला हे 11 काळे मणी, 4 गोल्डन आणि हिरवे मणी त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. एकदम नवीन आणि फॅन्सी डिझाईन आहे ही आणि घातल्यावर पण खूप अशी सुंदर दिसणार आहे ती. तर दोन्ही पदर आपल्याला सोबतच हे बनवून घ्यायचे आहे. ती मणी मोजून टाकल्यामुळे ते मागे पुढे होत नाही, त्याच्यामुळे मी सारखेच मणी टाकलेले आहे. ती आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे.
हे बघा आता स्क्रू टाकून घ्यायचा आणि जी टेपपट्टी आपण चिपकवतो ना सुरुवातीला ती सुद्धा काढून घ्यायची आहे आणि दोन्ही पदर व्यवस्थित पकडायचे आहे ती. आणि ज्या सुया आहेत ना त्या पण आपल्याला नंतर काढून घ्यायच्या आहेत. हे बघा आता मी ते धागा कापून टाकते सुयांचं. थोडंसं आपल्याला गाठ बांधायला पुरता ठेवायचं आहे. तर इथे हे बघा हे स्क्रूचा होल पण मोठा आहे थोडा, त्याच्यामुळे आपल्याला जास्त गाठी मारावं लागतील इथे. तर व्यवस्थित पदर खेचून घ्यायचे हे चारही पदर आणि 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. आणि गाठ मारताना एकदम अशी पुढे सरकवायची, स्क्रूच्या आतमध्ये ढकलायचं नखानी. म्हणजे जे अंतर असतं ना ते कमी येतं. असं आतमध्ये हा जो स्क्रू आहे ना तिथे एवढा धागा असतो. जर गाठ इकडे पुढेच बसली तर अजून अंतर वाढतं, त्याच्यामुळे तसं करायचं आहे आपल्याला. हे बघा आता गाठ मारून झाल्यावर बघायचं स्क्रू. हे बघा आता इथे थोडंसं अंतर आलेलं आहे, थोडंसं यायलाच हवं. तसं जास्त फिट्ट पण ते चांगलं नाही दिसत. तर एवढं असतं ना स्क्रूच्या इतकं तेवढं ठीक असतं. म्हणजे आपले जे मणी आहेत मंगळसूत्राचे ते थोडे सैल असतात. आता उरलेला धागा परत आपल्याला कापून घ्यायचा आहे इथे आणि चिपकवून घ्यायचं आहे. हे मंगळसूत्र आहे ना खूपच छान दिसतं आणि खूप अशी सुंदर अशी शोभा आलेली आहे मंगळसूत्राला. आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. डार्क आणि थोडं लाईट टाकलेलं आहेत हिरवे मणी मी. तर खूप असं म्हणजे खूपच भारी वाटतंय घातल्यावर, तर ते अजून छान वाटेल. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.